अतिमुसळधार पावसामुळे बिल्डिंग मधील पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क इंजिन व शेती मोटारचा वापर करावा लागतो। जमिनीतूनच अनेक ठिकाणाहून चहूबाजूनी पाण्याचे झरे वाहताना दिसतात। या अतिमुसळधार पावसामुळे दुकानही पाण्याखाली गेल्या। 3 दिवसापासून अंडरग्राऊंडचे पाणी बाहेर निघाला, मालक व दुकानदार त्रस्त। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गेल्या 3-4 दिवसापासून पडलेल्या अतिमुसळधार व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे तर भयानक नुकसान झालेच, परंतु ज्यांचे अंडरग्राऊंड दुकान आहेत त्या दुकानामध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क शेती इंजिन व इलेक्ट्रिक मोटरचा वापर करावा लागत आहे। यामुळे जमिनीतून चहूबाजूनी झरेच वाहत असल्यामुळे बिल्डिंग धारकासह दुकानदार त्रस्त झाल्याचं दिसून येते। तालुक्यामध्ये काही गावांमध्ये दिनांक 31 ऑगस्ट रोजी तसेच 1 व 2 सप्टेंबरच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेतातील खरीप पिकांचे पाणी साचून फार मोठे नुकसान झाले। तसेच अनेक ठिकाणचे रस्त्यावरील पुलं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन पुलावरून पाणी वाहतानाही दिसते। या अतिमुसळधार पावसामुळे अनेक रोडवर पाणी खेळत असल्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला होता। याबरोबरच अनेक ठिकाणची शेती पाण्याने खरडून गेली, तर बहुतांश ठिकाणच्या रोडची दयनीय अवस्था झाल्याचं दिसून आलं। तीर्थापुरीत तर अंडरग्राऊंड दुकानधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। या अतिमुसळधार पावसामुळे गेल्या 3 दिवसापासून दुकान मालक व दुकानदार हे चक्क इंजिन व इलेक्ट्रिक मोटारचा वापर करून अंडरग्राऊंड मधील साचलेले पाणी बाहेर काढत आहेत, परंतु जमिनीतून चहूबाजूने झरे वाहत असल्यामुळे सदरील पाणी बाहेर काढण्यासाठी दुकान मालक व दुकानदार यांना तारेवरची कसरतच करावी लागते, असंच चित्र जे आहे ते दिसून आलंय। यामुळे दुकानही पाण्याखाली गेल्या। माहिती